पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूच्या गाड्या उपसीन, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान एक लक्षवेधी घटना घडली आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावेळी वन विभागातील एका महिला कर्मचारीनं भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही असा प्रश्न उपस्थित केलाय. या प्रश्नानंतर कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. तात्काळ पोलिसांनी संबंधित महिलेला बाजूला घेतल्याचे व्हिडिओ समोर आले असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या घटनेनंतर नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटतायत. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा यामुळे सुरू झाली आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत अधिकृत प्रतिक्रिया किंवा पुढील कारवाईबाबत स्पष्ट माहिती अद्याप समोर आली नाहीये. या घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत असून प्रशासनाकडून यावर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बाबासाहेबांचं नाव आहे, जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघालाय. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूच्या गाड्या उपसीन, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता दिली आहे. बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.